इतका खालच्या दर्जाचं राजकारण हे करणं उचित नाही, परंतु बीड जिल्ह्यामध्ये हे चाललंय आणि त्यातल्या त्यात ते तुम्ही काय करता ते सामाजिक कार्यकर्त्या ते काय दमनियाताई आणि ते तृप्तीताई त्यांना याच्यातलं खाचा खोचा हे काय माहिती नाही, तर त्यांना कशावर बोलायचंय आणि ते काही बी बोलतात. खोक्याच्या प्रकरणात हे अडचणीत आलं, कशाच्या अडचणीत आलं, माझा काय संबंध त्याची, त्याचं बिचाराचे जे काही हे असेल तर त्याचं तो सजा भोगतोय ना, त्याच्याशी माझा कुठला काही संबंध नाही. परंतु परळीवरून माणूस पाठवायचा, त्यांनी स्टेटमेंट करायचं आणि तेही हरणाच्या मासाबद्दल, ज्याचा काडी मात्र माझ्याशी काही संबंध नाही. तिथं मोर्चा काढायचा एक तकलादू 200-250 समर्थकांचा, त्यांना कोणीतरी पैसे पुरवायचे, त्यांना त्यातल्या 10-20 लोकांना उपोषणाला बसवायचं. कुणी बसवलं उपोषणाला? मुंबईला. उपोषणाला बसल्यावर राजस्थानवरून त्या कोणत्या समाजाचे लोक, बिश्नोई समाजाचे 4 लोक आणायचे. कशासाठी आणले? म्हणजे ही आयडिया कोणती आहे की परस्पर बिश्नोईच्या हाताने यांचा जर काटा काढता आला तर काटा काढून टाकायचा, आपल्या आपण नामेने राहील. आणि त्यातल्या त्यात आणखी आमच्या जिल्ह्याशी संबंधित 2 लोक अँकर आणि ते काय म्हणतात अँकर आणि टीव्हीवरचे बडे मुद्दे छोटे मुद्दे यांनी उठलून सुटून तेच मुद्दे लावून धरायचे. अरे काय कोणाच्या म्हणजे माणसं मारायचा काय तुम्ही कारखाना काढला काय? बरोबर. कोणाला मारता म्हणजे संतोष देशमुखला मारलं, संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं तुम्ही, हा ती पद्धत फार चुकीची आहे आणि त्याच्यावरती आवाज मी उठवला म्हणून तुमचं कोणाचं तरी मंत्रीपद गेलं म्हणून मग काय धरायचा तर खोक्या धरायचा, हा तोच वाजवायचा. कोण खोक्या काय खोक्या? ते खोक्याच्या तिथं गेलो मी, ढाकणे कुटुंबियाचा आणि त्यांचा वाद झाला. ते खरा वाद तो वाद, त्याचं कारण नाहीये, कारण दुसरंच करायचं आणि त्यात हरण आणायचं, हरण आणून बिश्नोई समाज आणायचं, लगेच लॉरेन्स बिश्नोई आणि मग तिथं उपोषणाला बसायचं. लॉरेन्स बिश्नोई समाजाचे लोक कोणी यांची विमानाची तिकीट काढली, कुणी यांना मुंबईला बसवलं, पुन्हा कोणाला बसवलं, याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना म्हणजे माणसाचे काटे कसे काढायचे असे नवीन उद्योग आम्ही ज्या गावाच्या बाबळे त्याच गावाच्या बोरेत आम्ही इथलेच आम्हाला कळतंय ना कोण कोणाचं प्रकरण उचलतं. खोक्या हे निमित्त मात्र आहे, त्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जायचं हे कोणाचे डोके आहेत हे एकदा मला मुख्यमंत्र्यांकडून तक्रार करून आणि माझं मत आहे की पोलिस स्पेशल पोलीस नेमून याची चौकशी करा. फक्त कट यशस्वी झाला. फक्त एवढंच आहे की त्या दमानेता यांना सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नसतात त्याच्यात किमान तोंड तरी घालू नका.